हॅलो मित्रांनो, मी शिवली आणि माझ्या किचनमध्ये तुमच्या मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला चिकन करी बनवून दाखवणार आहे बिहारी स्टाईल. बिहारचा गावरान चिकन करी खूपच टेस्टी असते आणि प्रोसेस पण थोडा वेगळे असते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खूपच आवडणार आहे. आणि हा चिकन करी बनवायला टोमॅटो किंवा दहीची काहीही गरज नाहीये. चला झटपट पाहून घेऊया कशी बनवायचं. मी 1 किलो चिकन घेतला. चांगलं धुवून घेतलं, तुम्ही बघू शकता पाणी काढून. आता छोटासा एक मॅरिनेशन आहे. थोडासा हळद पावडर, 1 चमचा धने पावडर आणि इथे बघा थोडासा मी लाल तिखट घालते आणि चिकन मसाला जे रेडीमेड चिकन मसाला भेटते मार्केटमध्ये त्यातून मी 1.5 चमचा एवढे होईल घातले आणि 1 चमचा मीठ आणि 2 चमचा तेल. तेल म्हणजे नॉर्मल तेल, रिफाईन तेल. तुम्हाला वाटलं तर तुम्ही मोहरीचं तेल पण घालू शकता. दहीची काही गरज नाहीये. आता चांगलं मिक्स करून घ्यायचं. चांगलं मिसळून आता थोड्या वेळासाठी झाकून ठेवायचे म्हणजे मॅरिनेट व्हायला. तोपर्यंत आपण बाकीचं काम करून घेऊ. मिक्स करून झाले. आता झाकून ठेवू आणि चला मसाल्याचं प्रोसेसिंग करून घेऊया. मी हीट चालू केलं मीडियम वरती. थोडासा तेल घालून घेते. तेलाची क्वांटिटी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, काही हरकत नाही. आता थोडेसे अख्खे गरम मसाला म्हणजे इथे एक काळी वेलची, 2 इंची एवढी दालचिनी, 4 ते 5 काळी मिरी आणि 4 ते 5 लवंग एवढे घालायचे आणि 1 चमचा जिरे, 2 ते 3 तेजपत्ते म्हणजे तमालपत्र. सगळं साहित्याला छान भाजून घ्यायचे, कलर थोडा चेंज होऊ द्यायचे. त्यानंतर कांदे घालायचे. कांदे थोडंसं जास्त पाहिजे म्हणजे की आपल्याला टोमॅटो आणि दहीची काही गरज नाहीये. आपली ग्रेव्ही फक्त आणि फक्त ऑनियन पासून म्हणजे की कांद्यापासूनच ग्रेव्ही बनवून तयार होणार आहे. म्हणून कांदे थोडे जास्त पाहिजे. इथे मी 8 कांदे घेतले मीडियम साईजचे आणि स्लाइस करून कापून घेतले. हीट मीडियम वरच आहे. 1 चमचा मीठ घालू. मीठ जास्त नको घालू कारण आपण मॅरिनेशन मध्ये पण मीठ घातला होता. मीठ घालून चांगलं मिक्स करून झाकण लावून कुक करू आपण. झाकण लावायच्या आधी अजून एक साहित्य घालायचे आहे, ते आहे अख्खा लसूण. जी अख्खा लसूण म्हणजे बिहारी चिकनचं स्पेशालिटी असते. अख्खा लसूण तुम्ही थोडासा साफ करून, चांगलं साफ करून वरून धुवून घाला अशाच. मी वरचे टॅल्पर काढून घेतले आणि जड म्हणजे जे रूट्स असते ते पण साफ करून घेतले. आता झाकण लावून तोपर्यंत कुक करायचे जोपर्यंत कलर थोडासा ब्राऊन व्हायची सुरुवात नाही होत. म्हणजे की आता तुम्ही बघू शकता की कलर थोडा ट्रान्सलुसंट झालाय आणि ब्राऊन व्हायची सुरुवात पण झालेली आहे. आता मी आलं लसणाचा ठेचा घालते. मी 1 चमचा भरून घेतले. फ्रीजचा नाहीये, फ्रेश घातले मी. फ्रेश अद्रक लसूण ठेचून घेतले आणि चांगलं मिक्स केल्यानंतर आपल्याला थोडासा पावडर मसाले पण घालायचे आहे. मसाले वाटायच्या काही गरज नाहीये. चांगलं मिक्स केल्यानंतर आपल्याला थोडासा पावडर मसाले घालायचे आहेत. इथे घालते मी अर्धा टीस्पून धने पावडर, अर्धा टीस्पून लाल तिखट, थोडासा हळद पावडर आणि अर्धा टीस्पून इथे गरम मसाला. एवढे साहित्य घालायचे आहे. थोडासा पाणी घालायचं. थोडंसंच पाणी घालायचं, जास्त नका घालू. थोडं पाणी घालून चांगले मिक्स करायचे, खाली जळू नाही द्यायचे म्हणून. आणि आता हीट ठेवायचे अगदी कमी करून. अगदी लोएस्ट वर हीट ठेवून आपल्याला कांदा कुक करायचा आहे. मिक्स करत करत आपलं पाणी सुकलेलं आहे म्हणून मी अजून थोडंसं पाणी घालते. एकदा जास्त पाणी नाही घालायचं. थोडं करून असं बारी करून पाणी घालायचं आहे. आता चांगलं मिक्स करून मी झाकण लावून घेते आणि लो हीटवर असं थोड्या वेळाने झाकण काढायचं आणि हलवत राहायचं आणि पाणी सुकल्यावर अजून थोडंसं पाणी घालायचं. असं बारी करून पाणी घालायचं थोडं आणि कुक करायचं. मिक्स करत राहायचं थोड्या वेळाने. असं करत करत कांदा अगदी शिजून गेला पाहिजे. शिजून म्हणजे शिजून अगदी मऊ झाला पाहिजे. आता बघा लगभग 5 ते 6 मिनिटं झालेले आहेत. आता मी तुम्हाला दाखवते कांदे अगदी सॉफ्ट झालेले आहेत. इथे बघा 1 चमच्यानी जर असं रब केले तर अगदी मॅश होते. म्हणजे आपल्या कांद्याचं प्रोसेसिंग अगदी कंप्लीट झालेलं आहे. आता आपला कांदा, आपला मसाला अगदी रेडी आहे चिकन घालायला. आता आपण चिकन घालून घेऊया. म्हणजे मॅरिनेट केलेला चिकन घालून घ्यायचा. चिकन घातल्यानंतर हीट करायचे मीडियम वरती. चांगलं मिक्स करून परत झाकण लावूनच कुक करायचा.
आता मीडियम हीटवरच कुक करायचं लगातार. चांगलं मिक्स करून घेते आणि परत परत असं तशाच जसं मागे केले होते तशाच 2-3 मिनिटं नंतर झाकण काढायचं आणि हलवत राहायचं. म्हणजे मिक्स करायचं वरच्या खाली आणि खालच्या वरती असं करायचं. अशाच हलवत-हलवत चिकनमधून खूप सारं पाणी निघणार आहे आणि ते पाणी पण सुकणार आहे आणि अशा हलवत-हलवत आपला कांदा अगदी मॅश होईल, म्हणजे की विरघळून जाणार आहे. कांदा दिसायला नाही दिसणार, म्हणजे ग्रेव्ही सारखा फॉर्म होईल. ग्रेव्ही सारखा टेक्स्चर झाला पाहिजे कांद्याचा. तोपर्यंत आपल्याला हाच प्रोसेस रिपीट करायचा. बघा बारी-बारी करून मी झाकण काढते आणि हलवते चांगलं. चांगलं हलवत राहायचं हाच काम आहे आपल्याला. आता बघा टोटल 15 मिनिटं झालेलं आहेत लगभग. आता 15 मिनिटं नंतर मी तुम्हाला दाखवते, की आता कांदे दिसतच नाहीये. कांदे अगदी विरघळून गेलेला आहे आणि ग्रेव्ही सारखाच फॉर्म झालेला आहे. तुम्ही बघू शकता कांद्याचा शेप अजिबात दिसत नाही. कांदा विरघळून अगदी ग्रेव्ही सारखा झालेला आहे. आता टाईम झालेला आहे आपल्याला पाणी घालायला, म्हणजे ग्रेव्हीसाठी, तर्रीसाठी. आता तुम्हाला जेवढे पाणी घालायचे आहे तेवढे तुम्ही घालू शकता तुमच्या आवडीनुसार. तसं त्यात काय हरकत नाहीये. पण ही जे चिकन करी आहे खूप जास्त पातळ चांगलं लागत नाहीये. थोडासा घट्टच आवडते, म्हणजे मला आवडते. घट्टच बनवत असतात ते बिहारी लोक पण. आता थोडं पाणी घातलंय मी मॅरिनेट केलेल्या बाउलमधून आणि इथे अजून मी थोडंसं पाणी घालते आणि झाकण लावून 5 ते 6 मिनिटासाठी कुक करायचं. 5 ते 6 मिनिटं नंतर आपली करी अगदी तयार आहे लगभग. आता शेवटीला तुमच्याकडे जर कोथिंबीर असली तर कोथिंबीर घालू शकता थोडीशी. माझ्याकडे नव्हती, मी स्किप करते. शेवटीला एकदा मीठ चेक करायचं. मी पण चेक केला आणि थोडासा अजून लागते वाटते. थोडासा मीठ घातले आणि अर्धा चमचा गरम मसाला घालते. शेवटीला थोडासा गरम मसाला घातल्यावर खूप चांगला चव येते, म्हणजे खूप चांगली सुगंध येते. म्हणून नक्की शेवटीला थोडासा गरम मसाला घालायचा आहे आणि जर कोथिंबीर असली तर ते पण घालून घ्या. आता हीट बंद करूया आणि हीट बंद करून 10 मिनिटासाठी मी अशाच ठेवले होते. 10 मिनिटं रेस्ट केल्यानंतर तुम्ही बघू शकता करी कसं टेम्प्टिंग दिसते. तेल वरती आलेलं आहे आणि ग्रेव्ही पण खूप छान दिसते दिसायला. खूपच यम्मी चिकन करी बनवून तयार झालेला आहे. खायला खूपच यम्मी असते. भातासोबत सर्व्ह करू शकता, नाहीतर चपाती भाकरी सोबत, नाहीतर नान सोबत पण, पराठा सोबत पण सर्व्ह करू शकता. खूपच टेस्टी असते खायला. नक्की ट्राय करून बघा मित्रांनो आणि ट्राय केल्यावर कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कशी वाटली. आजसाठी एवढेच मित्रांनो. आपण भेटूया पुढच्या